लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 43 वर्षीय महिलेस एकानं आपल्या साथीदाराच्या मदतीनं जीवे मारण्याचा प्रयत्न केला। यावेळी एकानं पकडून ठेवत दुसऱ्यानं पीडित महिलेवर धारदार शस्त्रानं वार केले। एवढ्यावरच न थांबता निर्दयी मित्र आणि त्याच्या साथीदारानं सदर महिलेचे तोंड पाण्याच्या टबमध्ये बुडवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। हा प्रकार द्वारका परिसरातील काठे गल्ली भागात घडलाय। पोलिसांनी महिलेच्या मित्राच्या मुसक्या वळलेल्या असून या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सोपान सावळीराम नाडे असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव असून त्याचा साथीदार अद्याप फरार आहे। 43 वर्ष पीडितेनं याबाबत फिर्याद दिली आहे। त्यानुसार पीडिता आणि संशयित काठे गल्लीतील नारायणी अपार्टमेंटमधील एका सदनिकेत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये वास्तव्याला आहेत। सोमवारी दुपारच्या सुमारास किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला। हा वाद विकोपाला गेल्यानं संशयितानं आपल्या साथीदारास घरी बोलावून घेत हे कृत्य केले। मला तुझ्यासोबत राहायचं नाही, तू माझ्या घरातून निघून जा असं म्हणत संशयितानं घरी आलेल्या साथीदाराला सदर महिलेस पकडून ठेवण्यास सांगितले। यावेळी संशयितानं तिच्यावर धारदार शस्त्रानं वार केले। महिलेच्या गळावर, तोंडावर आणि कानावर, पोटावर वार करण्यात आल्यानं ती रक्तबंबाळ झाली। त्यानंतर संशयितांनी तिला बाथरूममध्ये ओढून नेऊन पाण्याच्या टबमध्ये तिचे तोंड बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। कशीबशी सुटका करून घेत महिलेनं रुग्णालय गाठल्यानं ती बालंबाल बचावली। तिच्यावर उपचार सुरू असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांनी तात्काळ तिच्या मित्राला बेड्या ठोकलेल्या आहेत। अधिक तपास उपनिरीक्षक सविता गवांदे करतायत। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।